राजारामपुरीत 70 लाख रुपयांच्या रस्ते कामाचे उद्घाटन सत्यजित नाना कदम यांचा पाठपुरावा। कोल्हापूर शहरातील राजारामपुरी परिसरातील 70 लाख रुपयांच्या रस्ते कामाचं उद्घाटन सत्यजित उर्फ नाना कदम यांच्या हस्ते उत्साहात पार पडलं। या कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी राजारामपुरी परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आतापर्यंत सुमारे 10 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती नाना कदम यांनी यावेळी दिली। नागरिकांना मूलभूत सुविधा वेळेत मिळाव्यात हा आपला सातत्यपूर्ण प्रयत्न असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। उद्घाटन कार्यक्रमाला स्थायी समितीचे माजी सभापती मुरलीधर जाधव, माजी महापौर दीपक जाधव, भाजपा युवा मोर्चाचे पश्चिम महाराष्ट्र सहसंयोजक करण जाधव, माजी नगरसेवक सुनील कदम, दुर्गेश लिंगरस, कमलाकर जगदाळे यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने या भागातील नागरिक तसेच वाहनधारकांना त्रास सहन करावा लागला होता। आता या नव्या रस्त्यामुळे वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार असून नागरिकांना दैनंदिन प्रवासासाठी सुरक्षित आणि सुकर सुविधा उपलब्ध होणार आहेत। परिसरातील नागरिकांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त करत आभार मानले आहेत। राजारामपुरी परिसरामध्ये आज 70 लाखाच्या कामाचं रस्त्याचं उद्घाटन झालं। त्याचबरोबर शहराचे आमदार आदरणीय राजेश क्षीरसागर साहेब आता सध्या नागपूरला अधिवेशनाला गेल्यामुळं त्यांनी फक्त राजारामपुरीसाठी 10 कोटीचा निधी दिलेला आहे। 2 प्रभागासाठी यामध्ये त्यांचं मनापासून म्हणजे राजारामपुरीतले सगळे नागरिक आता मला भेटतात ते आमदार साहेबांचं मनापासून हार्दिक आभार मानतात, त्यांचे कौतुक करतात। साहेब आल्यानंतर त्याचं पण आम्ही मोठ्या प्रमाणात एक मोठं उद्घाटन घेणार आहे। करण असेल, मुरलीदादा असतील, दीपकदादा असतील आणि आमचे शिवसेनेचे इथले सगळे पदाधिकारी या सगळ्यांनी मिळून राजारामपुरी फक्त शिवजयंतीपुरती एकत्र होत नाही तर विकासामध्ये सगळे एकत्र झालेत। हा एक सगळ्यांना सांगणारा अभिमानाची गोष्ट या ठिकाणी निर्माण झाली आहे। सगळेजण एकत्र आल्यानंतर अतिशय चांगला राजारामपुरीचा विकास होऊ शकतो। रुईकर कॉलनीनंतर राजारामपुरी ही सगळी चांगली कॉलनी राजारामपुरी मानली जाते, कारण या ठिकाणी मोठे मोठे रस्ते, भंगी पॅचेस आणि मोठ्या प्रमाणात निधी या ठिकाणी देणं गरजेचं आहे। आणि नक्कीच भविष्य काळामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून कोल्हापूर शहराचे आमदार राजेश क्षीरसागर साहेबांच्या माध्यमातून, अमल माडिक आता पलीकडे दक्षिणचे आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून, कारण निम्मा पलीकडचा भाग त्यांच्या मतदारसंघामध्ये येतो, या सर्वांच्या माध्यमातून राजारामपुरीसाठी भरीव निधी येईल आणि येणाऱ्या 2 वर्षामध्ये इथली सगळी कामं पूर्ण केली जातील। खरं तर या आमदार साहेबांनी आता आम्ही जे ओपनिंग केलं ते राजेजी क्षीरसागर आमदार, विद्यमान आमदार आणि जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेजी क्षीरसागर या साहेबांनी तर 100 कोटी रुपये रस्त्यासाठी तर दिले आणि ह्या विकासासाठी 400 500 कोटी रुपये बजेट आणलं असं एकमेव आमदार हे राजेजी क्षीरसागर या शहरातून आहेत। जिल्हा नियोजन मंडळाचे ते अध्यक्ष पण आहेत आणि राजारामपुरीच्या सर्व रहिवासीच्या मागणीनुसार राजेजी क्षीरसागर साहेबांनी आम्हाला 10 कोटी रुपये राजारामपुरीसाठी दिले। आणि राजारामपुरीतले म्हणजे अगदी प्रभाग आमचा 15 आहे, प्रभाग 16 आता नवीन रचण्याप्रमाणे। तर आता तुम्हाला सांगतो या प्रभाग 15साठी आणि 16साठी आत्ता 5-5 कोटी रुपये दिले आणि ह्याच्यापूर्वी सुद्धा आम्हाला त्यांनी बजेट दिलं होतं। ह्या राजारामपुरीचा चेहरामोहरा बदलण्याचं काम श्री राजेजी क्षीरसागर साहेबांनी दिले। आजपर्यंत आपल्याला जे काय गल्ली बोळात जे आता बोर्ड लावलेत, आपण दादा पूर्वी लावत होतो बघा, हे फंडात ह्या राजेजी क्षीरसागर, तसं पहिल्या गल्लीपासून ते राजारामपुरी 14वी गल्लीपर्यंत सगळ्या ठिकठिकाणी जे काय बोर्ड दिसतात ते राजेजी क्षीरसागर हा शहरातला भाग आहे, शहरी भाग आहे। आणि इकडून जरा बॉर्डर आपली पलीकडे गेल्यानंतर इकडे दक्षिण मतदारसंघ आहे, तिथे अमोलजी माडकाने आपल्याला चांगल्या पद्धतीनं रस्त्याला बजेट दिले आणि दोन्ही आमदारांनी आता लक्ष घालायचं काम ठरवलेलं आहे। आता आपले रस्ते झाल्यात, पाठोपाठ गटर्स होतील आणि लागून गटरीला लागून असलेलं कॉन्क्रिटिंग करण ह्यासाठी त्यांचं नियोजन सुरू आहे। त्यांनी आमच्याकडे ह्या सुद्धा गोष्टी मागितलेल्या आहेत, एस्टिमेट सगळ्याची करा, जिथे किती पैसे लागतात तेवढे तुम्हाला आम्ही पैसे देतो आणि लवकरात लवकर ते आम्ही तुम्हाला काम करून देतो। म्हणून हे आम्ही आज ओपनिंग घेतलेलं आहे। ओपनिंगसाठी पैसे सुद्धा अवेलेबल झालेले आहेत आणि सगळं काम होऊन जाईल या 8-15 दिवसात, महिन्याभरात सगळ्या रस्ते टकाटक होतील, शहराचं नंदनवन होईल। माझ्या प्रभागात तर तिने सांगितले स्मार्ट सिटीमधला एक चांगला आदर्शवन तुमचा ह्यो प्रभाग, स्मार्ट सिटीतला उत्कृष्ट 1 नंबर प्रभाग हा आपला प्रभाग 39 राजारामपुरी एक्सटेन्शन होईल आणि आजूबाजूचा सगळा परिसराचं चेहरामोहरा बदलण्याचं काम आपण आजपर्यंत केले आणि इथनं पुढे सुद्धा होईल। आणि ह्याच्या पाठीशी आपले राजेजी क्षीरसागर आहेत, आता नाना कदम आपल्याला गेलेले आहेत, नाना कदम घेऊन तेही आहेत आणि आपले सगळे नेते मंडळी आपल्याला मदत करत राहणार, आपण काम करत राहू। एवढं बोलून 2 मिनिटं थांबतो। प्रथमतः तर मी नाना कदम साहेबांचं धन्यवाद देतो
कारण गेले 2 वर्ष राजारामपुरी 8वी गल्ली जिद्द युवक संघटना ते राधे मित्र मंडळ आणि फन स्कूल ते निरंजन शाह बंगला हा रस्ता खूपच बाद झालेला. मग मी मुरली जाधव साहेबांच्या नेतृत्वाखाली सतत फॉलोअप घेतलेला नानांचा आणि क्षीरसागर साहेबांचा सुद्धा फॉलोअप घेतलेला. या दोघांनी मिळून आम्हाला हा निधी उपलब्ध करून दिला, जेणेकरून आता नगरसेवक पद नसताना सुद्धा त्यांनी आमदार फंडातून खासदार फंडातून त्यांच्या ताकदीने आम्हाला हा फंड दिलेला आहे. तसंच सांगायला गेलं तर जसं मुरली जाधव साहेबांनी सांगितलं की 5 कोटी राजारामपुरीसाठी आलेले आहेत. एवढ्या निधी हा एका प्रभागासाठी म्हणजे आमच्या प्रभाग क्रमांक 39 राजारामपूर एक्सटेन्शनसाठी 5 कोटी रुपये त्यांनी मंजूर केलेला. हा ऐतिहासिक फंड असेल असं मी म्हणतो, कारण की यापूर्वी एकदम एवढा फंड कुणी दिलेला नाही आहे. आणि ह्याच्यात सुद्धा आमचे काका नगरसेवक मुरली जाधव साहेबांनी या पाठपुरवठा गेले 6 महिने पाठपुरवठा केलेला आहे, त्याचा सर्वे केलेला आहे, सगळे रोड दाखवलेले आहेत. त्यासाठी मी त्यांचंही अभिनंदन करतो. आणि जे राहिलेले 5 कोटी आहेत तो मेन रोड म्हणजे हनुमान मंदिरपासून पहिली गल्ली आणि मटन मार्केटपासून बाईचा पुतळा माऊली पुतळा या पुतळ्यापर्यंत त्यांनी हे 2 कोटी 50 लाख दिलेले आहेत. त्यांचंही मी बाकी त्यांचे जे पदाधिकारी आहेत शिवसेनेचे त्यांनी त्यांच्याही प्रयत्नातनं हे मंजूर झालेले आहेत. त्यामुळे हे सगळे 10 कोटी जे राजारामपुरीसाठी आलेले आहेत हे खरंच जे शाहू महाराजांनी या राजारामपुरी बसवलेली आहे त्या कुठंतर हे शाहू महाराजांसाठी 10 कोटी आहेत त्यांनी असं की अर्पण केले होतील. आणि आम्ही या सगळ्या राजारामपुरीच्या वतीनं आमदार राजेश क्षीरसागर साहेब व नाना कदम साहेबांचं मनापासून आभार होतो. धन्यवाद.